सगळं चांगलं असतं, पण मूर्खांना कशाचं काही नसतं, ते आपल्या आपल्या नादातच असतात. पारध्याला काही वाटलं नाही. मेलेला पक्षी उचलला आणि अत्यंत आनंदानं पारधी तिथून बाहेर पडला. वाल्मिकींना वाटलं आता काय करावं, त्याला आपल्याला मारायचं नाही, आपण मारू शकत नाही, मारण्याचं काही कारण नाही, त्याच्याकडून कर्म घडलं, त्याच्या पूर्वकर्माचा परिणाम आहे. कर्माचे परिणाम हे होताना दोन पद्धतीनं होतात. एक कृती रूपानं होतो आणि दुसरा भोग रूपानं होत असतो. कर्माचा परिणाम निंद्य प्रवृत्तीतही होतो आणि कर्माचा परिणाम निंद्य किंवा चांगल्या कर्माच्या भोगातही होतो. प्रारब्ध भोग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो भोगातला परिणाम आहे. पण माणसं म्हणतात, अहो मला असं करायचं नव्हतं पण कसं काय माझ्या हातून झालं, हा कर्माचा कर्मरूपानं होणारा परिणाम आहे. कर्म आम्हाला कर्मातल्या प्रवृत्तीतही प्रवृत्त करतं आणि कर्म आम्हाला भोगातही प्रवृत्त करत असतं. म्हणून प्रारब्ध कर्मरूप आणि कृतीरूप आणि फलरूप अशा दोन पद्धतीच्या प्रारब्धाचा विचार कर्म विपाकानं केला. बऱ्याच वेळेला काही गोष्टी आम्हाला करायच्या नसतात किंवा बऱ्याच वेळेला काही गोष्टी आम्हाला करायच्या असतात पण होत नाही. मला खूप करायचं होतं, मी तिथपर्यंत पोचलोही होतो, पण काय अडचण आली माहित नाही, माझ्याकडून झालं नाही. माणूस म्हणतो की नाही, काय आडवं आलं, प्रारब्ध आडवं आलं. का आडवं आलं, कोणतं प्रारब्ध आडवं आलं, न करण्याचं प्रारब्ध आडवं आलं. आणि काय नाही, मी घरी बसलो होतो आणि मला घरी आणून डबा दिला हो लाडवाचा, हा भोग काय आहे, प्रारब्धच आहे. पण हे भोगरूप प्रारब्ध आहे, हे कृतीरूप प्रारब्ध नाही आहे. दोन पद्धतीनं त्याचा विचार आहे. आपण कर्म विपाक जर बारकाईनं बघाल तर आपल्याला हे लक्षात येईल. वाल्मिकी विचार करतात, ठीक आहे, त्याच्या मागच्या कर्माचा परिणाम म्हणून या जन्मात तो पारधी झाला, या जन्मात त्यांनी पक्षाला मारलं, त्याच्याकडून ती कृती घडली, कदाचित त्याचं विधिलिखित तसं असेल. आणि भगवंतानी ज्या वेळेला ज्याच्याकडून जे कर्म कडून घेतलं, आपल्याला नावं ठेवायचं काय कारण आहे, असेल झालं असेल त्याच्याकडून, ठीक आहे. असा विचार करून वाल्मिकी तिथून बाहेर पडले आणि मनामध्ये असा विचार आला, आपल्या मुखातून काय बाहेर पडलं, काय बाहेर पडलं. याच्यामध्ये एक अनुकूल भाव वाल्मिकीच्या अंतःकरणात आहे आणि एक प्रतिकूल भाव वाल्मिकींच्या अंतःकरणात आहे. प्रतिकूल भाव असा आहे की आपल्या मुखातून शापवाणी बाहेर पडली, याचं त्यांना वाईट वाटतंय. काय म्हणून आपण त्याला शाप द्यावा, काय म्हणून, त्यांनी माझ्या बाबतीत काही गुन्हा केलाय का, नाही. त्यांनी मारलं कुणाला, पक्षाला. मला मारलं का, बरं त्या पक्षावर माझी सत्ता होती का, नाही. तो पक्षी माझ्या मालकीचा होता का, नाही. ते झाड माझ्या मालकीचं होतं का, नाही. तो पारधी माझा सेवक आहे का, नाही. मग एखादा परका पुरुष एखाद्या परक्या पक्षाला परक्या ठिकाणी मारत असेल, माझ्या मुखातून शापवाणी का बाहेर पडावी, माझं काय होतं याच्यामध्ये. आणि शापवाणी बाहेर पडणं म्हणजे त्याच्या अहिताची भावना व्यक्त करणं, हे माझ्याकडून का व्हावं, मी कुणाचं अहित का उच्चारावं. वाल्मिकींना याचं वाईट वाटायला लागलं. का मी शापाचं बोललो, हां त्याचा बाण मला लागला असता आणि मरताना मी काही शाप दिला असता तर एक वेळ मान्य आहे, मला दुःख झालंय, मला त्या दुःखाचा प्रतिशोध मी या ना त्या रूपानं घेणार, हे मान्य आहे. पण ना पक्षी माझा आहे, ना झाड माझा आहे, ना पारध्यावर माझी सत्ता आहे, ना बाणावर माझी सत्ता आहे, काहीच नाही. मी बघत होतो आणि केवळ तो पक्षी मेला आणि त्याची पत्नी ओरडली म्हणून मला वाईट वाटलं आणि रागाच्या भरामध्ये मी शाप द्यावा. क्रोधावर मला ताबा मिळवता येऊ नये. हा क्रोध निर्माण होण्याकरता निर्माण झालेलं जे कारण आहे त्या कारणावर माझी सत्ता नाही आहे. असं कसं माझ्याकडून झालं, असं व्हायला नको होतं. कुणाच्या तरी अहिताची भावना कधीतरी माझ्या मुखातून निर्माण व्हावी, असं काय माझं प्रारब्ध चुकलंय, का हे पाप माझ्या मनात आलं, का तमोगुण निर्माण झाला माझ्याकडे माझ्या मनामध्ये की मी दुसऱ्याच्या अहिताची भावना व्यक्त केली. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समहा, का बाहेर पडलं, का बाहेर पडलं, हा विचार एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला जे बाहेर पडलं ते इतकं छंदोबद्ध होतं की वाल्मिकींना ते पुन्हा पुन्हा म्हणून बघावंसं वाटायला लागलं. अरे याच्यामध्ये काहीतरी ताल आहे, 8 अक्षरानंतर थांबणं आहे.
8 अक्षराचे 4 विभाग झालेत. अरे हे काहीतरी अलौकिक आहे. जेव्हा एखादी कविता आम्ही तालामध्ये म्हणतो त्यावेळेला ती लवकर पाठ होते की नाही? तिला ताल नसताना काही असतात, एखादं मुक्त छंदातली एखादी कविता पटकन पाठ होत नाही. पण छंदोबद्ध झालेली, मग ती कोणत्याही छंदात असेल, ती आम्हाला लवकर पाठ होते. ओव्या तेवढ्या लवकर पाठ होत नाहीत, पण अभंग लवकर पाठ होतात का? चाल लावता येते ना. मनाचे श्लोक लवकर पाठ होतात का? एका छंदात. ओवी सुद्धा छंदच आहे. ओवी आणि अभंग या छंदात फरक काहीच नाही आहे. ओवी आणि अभंग छंद म्हणून व्याकरणाच्या दृष्टीने एकच आहेत, त्यांची लक्षणं एकच आहेत. ओवी आणि छंद, अभंग यांचा छंद लक्षण एकच आहे. पण काही जरी असलं तरी एक तालामध्ये म्हणता आलं की आपल्याला ते लवकर पाठ होतं. जसं काल आपण श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, हे जे कुठं आपण विसावा घेतो, कुठे जोर देतो, कुठे निघतो, याच्यावर आम्हाला ते लहानपणी पाठ झालं, ते पाठच झालं. छंदोबद्धता आहे. वाल्मिकींच्या अंतःकरणामध्ये पुन्हा 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 त्याची आवर्तनं सुरू झाली. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधिक काम मोहितम. छंद आला आणि अशा अवस्थेमध्ये ते पुन्हा निघाले. आणि जाता जाता एकीकडे वाईट वाटतंय आणि दुसरीकडे मात्र त्यांना आनंद होतोय की हे काहीतरी अलौकिक आपल्या मुखातून बाहेर निघालं. भरद्वाज आणि त्यांच्या मागे आलेल्या मुनिकुमारांना त्यांनी सांगितलं, अरे हे बघा रे, माझ्या मुखातून काहीतरी चांगलं बाहेर पडलंय, बघा बरं. 32 अक्षर आहेत, 8 अक्षरांचे 4 विभाग होत आहेत, फार सुंदर आहे, बघा, पाठ करा बरं. हे मुनिकुमारांनी लगेच आत्मसात करून घेतलं. भरद्वाजांनी आत्मसात केलं. अलौकिक काहीतरी निर्माण झालं हे कळालं, आनंद वाटला. आणि अशा आनंद आणि दुःख या दोन्ही भावसंधीमध्ये वाल्मिकी ऋषी आपल्या आश्रमामध्ये परत आले. परत आले, मनामध्ये तो विचार चालू आहे अनुष्टुप छंदाचा, श्लोकाचा, त्याच्या रचनेचा, मांडणीचा विचार चालू आहे. आणि तेवढ्याच एका शिष्यानं बातमी आणली की ब्रह्मदेव येत आहेत. वाल्मिकी उठून उभे राहिले. ब्रह्मदेवांचं आगमन वाल्मिकींच्या आश्रमामध्ये झालं. वाल्मिकींनी त्यांना स्थान दिलं, आधी उत्थापन दिलं, मग स्थान दिलं, बसवलं, पाद्य अर्घ्य पूजा वगैरे झाली. आणि हात जोडून वाल्मिकी उभे राहिले आणि विचारलं, कसं काय येणं केलं, काय कारणाने आलात? असं विचारल्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं, मुद्दाम आलो, तुमच्या करता आलो आणि तुमच्याकडे आलो. काय कारण? ब्रह्मदेवाने सांगितलं, तुमच्या मुखातून आत्ता जे बाहेर पडलं ते फार अलौकिक आहे. वाल्मिकींनी सांगितलं, होय, मी त्याचाच विचार करतोय. माझ्याही मनातून, माझ्या बोलण्यातून ते जात नाहीये. सारखं असं वाटतंय हे काहीतरी वेगळं आहे. ब्रह्मदेवानी त्यांना सांगितलं, तुम्ही एका स्वतंत्र छंदाची निर्मिती केली आहे. श्लोक ज्याला म्हणता येईल असा छंद तुम्ही निर्माण केला आहे. मग वाल्मिकीने त्यांना सांगितलं, काही नाही, याच्या आधी नारद तुम्हाला भेटले, त्यांनी तुम्हाला रामचरित्र सांगितलंय, त्यानंतर तुमच्या मुखातून श्लोक बाहेर पडलाय. तर मी तुम्हाला असं सांगतो, रामस्य चरितम कृत्स्नम कुरु त्वम ऋषी सत्तम. हे ऋषी सत्तम, ऋषींमधले श्रेष्ठ आपण आहात. मी तुम्हाला असं सांगतो, रामस्य चरितम कृत्स्नम कुरु. तुम्ही रामाचं चरित्र निर्माण करा. धर्मात्मनो भगवता. हे धर्मात्मन राम आहेत, भगवतः भगवान आहेत. लोके रामस्य धीमतः वृत्तम कथय धीरस्य यथा ते नारदात श्रुतम. नारदांकडून तुम्ही जे श्रुत ऐकलेलं ते सगळं चरित्र या वृत्तामध्ये तुम्ही सांगा. हे सांगण्याकरता मी तुमच्याकडे आलो. हे सगळं व्यवस्थित लिहून काढा. कुरु रामकथाम पुण्याम श्लोकबद्धाम मनोरमाम. लोकांना मनाला आवडेल, लोकांच्या मनाचा ठाव घेईल अशी रामकथा या श्लोकातून तुम्ही निर्माण करा. कारण तुम्ही जर अशी रामकथा निर्माण केलीत तर जोपर्यंत या जगतामध्ये चंद्र सूर्य उदयाला येत राहतील, मावळत राहतील, जोपर्यंत
या जगतामध्ये नद्या वाहत राहतील तोपर्यंत रामकथेचा प्रचार होत राहील, याच्याकरता ही रामकथा तुम्ही निर्माण करा असं सांगून ब्रह्मदेव तिथून बाहेर पडले आणि वाल्मिकीने रामायण लिहायचा संकल्प केला. 24,000 श्लोकांचं रामायण वाल्मिकीने लिहिलं. 24,000 श्लोक आहेत. गायत्रीमध्ये 24 अक्षर आहेत. रामायणामध्ये प्रत्येक 1,000 श्लोकानंतर गायत्रीतलं एक अक्षर व्यक्त होतं. अशा 24,000 श्लोकांमधून वाल्मिकीने गायत्री मंत्र सिद्ध करून दिलाय. आपण भागवतातही जरी बघितलं तरी गायत्रीचा विचार आहेच आहे, आणि रामायणात जरी बघितलं तरी गायत्रीचा विचार आहेच आहे. भागवतात पहिल्याच श्लोकामध्ये आपल्याला तो विचार सांगता येतो. असू दे, 24,000 श्लोकांचं भागवत रामायण, रामकथा, रामचरित्र वाल्मिकींनी लिहिलं. 1,000 श्लोक पहिल्या वेळेला ओम इथून सुरू झालाय. 1,000 श्लोक झाले की तत येत, मग स, 1,000 श्लोक झाले स, असं करत 24 अक्षर गायत्रीची, रामायणाची आद्य अक्षर म्हणून सिद्ध झाली आहे. असं गायत्री रामायणामधून वाल्मिकींनी निर्माण केला. त्यावेळेला सीता मातोश्रींच्या पोटामध्ये गर्भ वाढत होते. एकीकडे रामायणाचं लिखाण चालू आहे आणि दुसऱ्या बाजूने सीता मातोश्रींच्या गर्भामध्ये या गर्भाची वाढ चालू आहे. होता 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 दोन्ही शेवटाकडे आलं. सीता मातोश्रींचे दिवस भरले आणि त्यांना संतती झाली कुश आणि लव. मोठा होता तो कुश, धाकटा होता तो लव. आपण कालही बोललो त्या संबंधामध्ये. तेही हळूहळू मोठे व्हायला लागले. सीता मातोश्री थोड्याशा दुःखातून बाहेर पडल्या. मन गुंतायला संतती झाली. त्यांच्या बाललीला बघता बघता, हसता हसता, खेळता खेळता हळूहळू ती बालकं मोठी व्हायला लागली. वाल्मिकींच्या लक्षात आलं की यांच्यावर हे रामचंद्र प्रभूंचे मुलं आहेत हे कुणालाही समजता कामा नये, पण राजाचे म्हणून संस्कार यांच्यावर झाले पाहिजेत, यांच्यावर ज्ञानाचे संस्कार झाले पाहिजेत. वाल्मिकींनी त्यांना ज्ञान दिलं. वाल्मिकींनी त्यांना युद्धविद्या दिली. वाल्मिकींनी त्यांना गायन विद्या दिली. सगळ्या विद्या हळूहळू हळू शिकवायला प्रारंभ झाला. रामायण लिहून पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर आपला ग्रंथ पूर्ण झाला याचा एक आनंद ग्रंथकर्त्याच्या अंतःकरणामध्ये ग्रंथ परिपूर्तीनंतर निर्माण होत असतो. एखादी कृती पूर्ण झाली, एखादा चित्रकार आहे, चित्र काढून पूर्ण झालं की तोच असं वेगळ्या नजरेने त्याच्याकडे बघायला लागतो. एक अंतःकरणाला धन्यता असते, एक निवांतपणा येतो. आपल्या हातून काहीतरी चांगलं सिद्ध झालं याचं समाधान अंतःकरणामध्ये असतं. वाल्मिकी ऋषींनी रामायण पूर्ण केलं 24,000 श्लोकांचं आणि समाधान वाटलं. आपण चांगलं काहीतरी केलंय, निर्मिती चांगली झाली. काही काही आपल्या गोष्टी आपल्यालाच आवडत जातात आणि ज्या गोष्टींच्या बद्दल चांगलेपणाचा आत्मविश्वास आपल्या ठिकाणी निर्माण होतो ना, तेव्हा त्या वस्तूला बाहेरच्या लोकांना दाखवण्याकरता आपण नेहमी उत्सुक असतो. जे आपल्याला आपलं आवडत नाही ते सहसा आपण झाकून ठेवतो, पण जी कृती आपल्याला आवडत असते ती आपल्याला लोकांना दाखवावी असं वाटत राहतं. मग ते एखादं काव्य असेल, एखादी कविता असेल, एखादं चित्र असेल, एखादा पदार्थ असेल, एखादी भाजी चांगली झाली की शेजारणीला द्यावी वाटते की नाही? वाटते. का वाटते? चांगलं झालं याचा हा आत्मविश्वास असतो की अशी भाजी तिच्या नवऱ्याने खावी आणि आपल्या बायकोला अशी भाजी येत नाही याचं त्याला वाईट वाटावं. असं असतं की नाही? असतं. एखादं चित्र, एखादी कलाकृती, एखादा पुतळा, काही असेल, शिल्प काही असेल, दुसऱ्याला द्यावं, दाखवावं असं वाटायला लागलं आणि त्यांच्या मनामध्ये हा विकल्प आला की आता हे निर्माण तर आपण केलंय, पण हे लोकांपर्यंत पोचणार कसं? लोकांपर्यंत हे जाईल कसं?
काहीतरी त्याला मार्ग पाहिजे, आपल्या भाषेत याला व्हायरल केलं पाहिजे, नाही का? कसं करावं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग काय? एकीकडे समाधान होतं, चांगली कृती झाली, आणि दुसरीकडे चिंता होती. काय असतं आपल्या भक्तिशास्त्रामध्ये? भावोदय, भावसंधी, भावशाबल्य आणि भावशांती असे भावाचे 4 प्रकार केलेत भक्तिशास्त्राचा विचार केला तर. अंतःकरणामध्ये एक भावना निर्माण होणं हा भावोदय आहे. त्या भावनेबरोबर तद्भिन्न, तद्विरुद्ध किंवा तत्सम दुसरा भाव निर्माण होणं ही भावसंधी आहे. 2 भावाला सोडून त्याच्याबरोबर परिणामाच्या दृष्टीनं तिसरा भाव निर्माण झाला आणि नेमकं काय करावं याच्यात विचार कुंठित होत असतील तर त्याला भावशाबल्य म्हणावं. आणि हे सगळं दूर झाल्यानंतर अंतःकरण निश्चयात्मक रूपानं शांत होतं, त्याला भावशांती असं म्हटलं जातं. वाल्मिकींच्या अंतःकरणामध्ये आपण केलेल्या कृतीबद्दलचं समाधानही आहे, पण त्याच वेळेला आता हे लोकांपर्यंत कसं पोचेल याची चिंताही आहे. समाधान आणि चिंता ही भावसंधी आहे. काय करावं असा प्रश्न निर्माण झाला. विचार करत बसले आणि त्याच वेळेला कुश आणि लव हे दोघेही दारामध्ये ते विचार कसे करतात हे बघत उभे राहिले. आल्यानंतर त्यांनी एकदम आरडाओरडा केला नाही. आले बघतात तर आपले गुरुजी एकदम शांत बसलेत, काहीतरी विचार चालू आहे, चेहऱ्यावरचे भाव वेगळे आहेत. त्यांनाही त्या गुरुजींची भावावस्था बघावी वाटली. दोघेही त्यांना बघत राहिले. यांनाही कळलं नाही ते दोघे आले. त्यांनाही त्यांना काही त्याच्यातून जागं करावं असं वाटलं नाही. थोडा वेळ गेला आणि वाल्मिकींच्या मनामध्ये असं आलं, बरं बघू काहीतरी निर्णय करू याचा. म्हणून एकदम ती भावावस्था संपली. बघतात तर कुश आणि लव समोर उभे. त्याने विचारलं, का रे कधी आलात? सांगितलं खूप वेळ झाला. अरे मग सांगायचं ना. नाही, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव फार छान होते गुरुजी, बघत बसलो आम्ही. आणि मग एकदम एखादा विचार बुद्धीमध्ये चमकून जावा तसा विचार एकदम वाल्मिकींच्या अंतःकरणामध्ये चमकून गेला आणि वाल्मिकींच्या चेहऱ्यावर हास्य उमललं. या दोघांनी विचारलं, गुरुजी आम्ही आलो तेव्हा चेहरा चिंतातूर दिसत होता, एकदम हसलात कसे तुम्ही? ते म्हणाले, उत्तर सापडलं म्हणून. कशाचं उत्तर सापडलं? चिंतेचं उत्तर सापडलं म्हणून. चिंता काय होती? रामायण. उत्तर काय आहे? तुम्ही. आईतं उत्तर माझ्यासमोर भगवत कृपेनं आलं आणि तुम्ही दोघे दिसलात, मला उत्तर सापडलं. आज मी तुम्हाला सांगतो की मी एक काव्य लिहिलंय. आतापर्यंत मी तुम्हाला जे शिकवलंय ते तुम्ही आत्मसात केलंय, पण आजपासून आपल्याला या काव्याचं पाठांतर करायचंय. 24,000 श्लोक त्या वयामध्ये कुश आणि लवानी पाठ केलेत, मुखोद्गत केलेत. छंदोबद्ध असल्यामुळे त्याच्यात गेयता होती. वाल्मिकींनी त्यांना ते श्लोक शिकवायला सुरुवात केली. त्या श्लोकाबरोबर त्याच्या चाली शिकवल्या, चालीबरोबर हावभाव शिकवले. संस्कृत येत होतं, माहिती होतं, शब्दज्ञान होतं, हे कळत गेलं. वाल्मिकी रामायण सुटायला काही अवघड नाही आहे. नाथ महाराजांचं भागवत आपल्याला विचारपूर्वक बघावं लागतं, पण वाल्मिकी रामायण वाचताना आपण कधी त्याच्यात गुंतत गेलो आपल्याला कळत नाही. इतकं सरळ साधं सोपं आहे, इतकं सरळ आहे. रामकथा सगळ्या अशा आहेत, भागवत सुटत नाही. विद्यावताम भागवते परीक्षा असं म्हटलं जातं. भागवत म्हणजे विद्यावानांची परीक्षा आहे. पण वाल्मिकी रामायणाचं असं नाही, तुम्ही सरळ वाचत जा, श्लोक सरळ सुटत जातात, काही अडचण नाही. संस्कृत सामान्य जरी येत असलं तरी माणसाला वाल्मिकी रामायण सहज कळून जातं. हा, अक्षरशः कळलं नसलं तरी भाव तरी कळतोच कळतो, इतकं सरळ आहे. तोंडामध्ये ते काव्य 24,000 श्लोक वाल्मिकींनी त्यांना शिकवले आणि त्यांना त्याच्या चाली, त्याचे हावभाव हे सगळं शिकवून तरबेज केलं. आणि त्यांना सांगितलं की आता हे रामायण घेऊन तुम्ही समाजामध्ये जायचंय आणि समाजामध्ये हे रामायण सगळ्यांना गाऊन दाखवायचंय. त्यांना बरं वाटलं. मग आता कधी जावं
काय जावं, कसं जावं, प्रश्न पडला. अचानक असं उठून एकदम बाहेर जावं आणि रामायण गायला सुरुवात करावी असं तर होणार नाही ना. अयोध्येत तर जायचंय ना. मग त्याच्याकरता काय करावं? मग त्यांनी सांगितलं योग्य वेळेपर्यंत आपण वाट बघू. आणि ती योग्य वेळ आली. रामचंद्र प्रभूंनी अयोध्येमध्ये अश्वमेध यज्ञ सुरू करायचा विचार केला. आणि वाल्मिकींच्या लक्षात आलं की ही संधी आयती आपल्या समोर चालून आलेली आहे. अश्वमेध यज्ञ म्हणजे यज्ञाकरता देशोदेशीचे राजे येणार, गर्दी होणार, नगरी सजलेली असणार, उत्सव होणार, सगळीकडे आनंद असणार, वेगवेगळे कार्यक्रम होणार. याच्यामध्ये आपला कार्यक्रम आपल्याला संपन्न करता येईल. अश्वमेध यज्ञाचं आमंत्रण होतं. जावं असं ठरलं. वाल्मिकीने विचार केला ही संधी बरी चालत आली. त्यांनी त्या कुश आणि लवाला सांगितलंय, परे अश्वमेध यज्ञाचा प्रारंभ होणार आहे, आता तुम्हाला अयोध्येत जायचंय, तिथे जाऊन ते गान करायचंय. ते दोघेही तत्पर होते. त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही जाऊ, पण जाण्यापूर्वी एकदा ते बघितलं पाहिजे, काय करावं. म्हणून आदल्या दिवशी वाल्मिकींनी आपल्या आजूबाजूला राहणारे सगळे ऋषी, तापसी, तपी, मुनी, जे जे कोणी आजूबाजूला आश्रमामध्ये राहिलेले, तप करण्याकरता राहिलेले, अशा सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं आधी यांच्या समोर तुम्ही एक प्रयोग करा. याला आपल्या भाषेत म्हणतात रंगीत तालीम. पण ही नुसती रंगीत तालीम नव्हती. नाट्यशास्त्राचा विचार बारीक आहे. काय असतं, आपल्याला ज्या वेळेला एखादा प्रयोग करायचा असतो त्यावेळेला तो ज्यांच्या समोर करायचा आहे त्यांच्यापेक्षा त्या क्षेत्रातल्या अधिक विद्वानांसमोर रंगीत तालीम करावी लागते. रंगीत तालीम सहज नाही, ती कुणासमोर करावी याचे निकष आहेत. ज्या समाजासमोर आपल्याला नाटक करायचं आहे, दुसऱ्या दिवशी श्रोते प्रेक्षक येणार आहेत, नाट्यगृह भरून जाणार आहे, पण नाटकातलं ज्यांना कळतं त्यांच्यासमोर रंगीत तालीम असते आणि नाटक मनोरंजन म्हणून बघणाऱ्यांसमोर मुख्य प्रयोग असतो. रंगीत तालीम ही विद्वानांसमोर करायची असते. वाल्मिकींनी सगळ्यांना बोलवलं, बसवलं आणि त्यांना सांगितलं यांच्यासमोर गान करा. कुशलवाचं रामायण या सगळ्यांसमोर सुरू झालं. कोण होते हे? ऋषी, मुनी, तप करणारे, सिद्ध, सर्वसंग परित्याग करून घरातून बाहेर पडलेले, प्रपंचाबद्दल यत्किंचित ममत्व राहिलेलं नाही आहे, परमात्मा प्राप्तीचं अनुसंधान सिद्ध आहे, परमात्मा चरणाविषयी परमात्मा स्वरूपाला सोडून अन्य कुठलंही आलंबन चित्ताला राहिलेलं नाही आहे. अशांसमोर एका राजाची, एका राक्षसाची, एका राणीला पळवून नेणाऱ्या राक्षसाची, एका युद्धाची आणि एका कुटुंबाची कथा करण्याकरता कुशलवाला वाल्मिकींनी उभं केलंय वैराग्यवंतांसमोर. विचार करा, आपण आपल्या कृतीचं परीक्षण करताना कसं करावं, कुठं करावं, केव्हा करावं याचा विचार आहे रामायणामध्ये. विरक्तांसमोर कथा करायला सांगितली, ज्यांना कशाचंच काही घेणं देणं नाही आहे. सीता पळवली काय, रावण मेला काय, जटायू मेला काय, आणि संपाती जगला काय आणि मेला काय, ज्यांना सगळंच ब्रह्मरूप आहे त्यांना कोण जगलं आणि कोण मेलं काय घेणं देणं आहे. अशा महात्म्यांसमोर कुशलवाला पहिल्यांदा वाल्मिकींनी सांगितलं यांच्यासमोर कथा करा. त्यांना सगळ्यांना बसवलं. या दोघांना वीणा देऊन त्यांच्यासमोर उभं केलं. रामकथा ही वीणेवर करावी रामायणाने सूचित केलंय. वीणा दिली दोघांना आणि दोघांचं गान सुरू झालं. रामकथा सुरू झाली आणि रामकथा होता होता वाल्मिकी बघायला लागले प्रेक्षकांवर परिणाम काय होतोय. आणि ती रामकथा ऐकता ऐकता वाल्मिकीने बघितलं हे सगळे संसाराचा त्याग करून वैराग्य संपन्न ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेपर्यंत पोचलेल्या सगळ्या ऋषी मुनी तापसांच्या डोळ्यातून घळा 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 पाणी येत आहे. वाल्मिकींच्या लक्षात आलं लिखाणही समृद्ध आहे आणि अभिव्यक्ती समृद्ध आहे, हरकत नाही. खूप आनंद झाला. रामायण संपलं. या सगळ्या वैराग्यवंतांना हे संपलंय आणि आता आपल्याला उठायचंय याचं सुद्धा भान राहिलं नाही.
इतके रामकथेमध्ये गुंतून गेलेले, डोळ्यातनं पाणी येत आहे, रडतायत, रामचंद्रांच्या चरण स्मरणानं रडतायत. सीता मातोश्रींचं अलौकिकत्व जाणवतंय, रडणं चालू आहे. रामायण संपलं. वाल्मिकी ऋषी उभे राहिले आणि त्यांनी सगळ्यांना सावध करून सांगितलं, संपली रामकथा. रामचंद्र प्रभूंच्या राज्यारोहणापर्यंत रामकथा असते. संपली रामकथा. कथा संपली. लोक जागे झाले आणि मग वाल्मिकीने विचारलं, कशी वाटली, कसं वाटलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं, अहो कशाचं वर्णन करू? यांच्या आवाजाचं वर्णन करू का, यांच्या स्वराचं वर्णन करू का, यांच्या हावभावाचं वर्णन करू का, यांच्या संगीतातल्या ज्ञानाचं वर्णन करू का, लिखाणाचं वर्णन करू का, प्रसंगाचं वर्णन करू का, त्या राजाचं वर्णन करू का, सीता मातोश्रींचं कुणाचं वर्णन करू? आम्हाला काही सुचत नाही. आमची बुद्धी कुंठित झाल्यासारखी झाली आहे. इतकं सुंदर झालंय, इतकं सुंदर. ऐकल्यानंतर वाल्मिकींनी सांगितलं, तुम्ही हे ऐकलं ना? ऐकलं. मग माणसाने फुकट ऐकू नये. यांना बक्षीस द्या. लहान मुलांना प्रवृत्ती प्रेरणा कशा निर्माण करायच्या असतात याचं मानसशास्त्र आहे. बक्षीस द्या. आता त्यांच्या समोर, त्यांच्याजवळ काय बक्षीस असणार आहे? काही संपत्ती होती का? अरे सर्वसंग परित्याग करून घराबाहेर पडलेली. मग कुणीतरी आलं त्यांना कमंडलू दिला, कुणीतरी आलं त्यांना समिधा दिल्या, कुणीतरी आलं त्यांना जानव्याची जोड दिली, कुणीतरी आलं कुणी खडावा दिल्या, कुणीतरी जटायला बांधायला दोरी दिली, कुणी वलकलं दिली, कुणी कमरेला बांधायची मुंज नावाचे गवतापासून बनलेली जी दोरी असते, मुंजीमध्ये आपण बांधतो ती, त्याला मुंज म्हणतात ना. ते मुंज उपनयन संस्कार येतो. त्या उपनयन संस्कारामध्ये मुंज नावाचं एक गवत आहे. त्या गवतापासून बनलेली दोरी कमरेला बांधावी लागते, म्हणून त्याला मुंज म्हणतात. कुणी ते दिलं, कुणी काही असं देत राहिलं. यांना आनंद वाटला. आणि सिद्धांकडून जेव्हा यशस्वीतेचा शिक्का बसला तेव्हा वाल्मिकींना वाटलं की आता माझी मुलं तयार आहेत, आता काही चिंता करण्याचं कारण नाही, पाठवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवायचं ठरलं. आदल्या दिवशी वाल्मिकी ऋषींनी त्या दोघांना जवळ बसवून सांगितलं, हे बघा, तुम्हाला अयोध्येत जाऊन ही कथा करायची. या कथेचे नियम तुम्ही पाळावे लागतील. तुम्हाला पाळा. काय? कुणाच्याही घरामध्ये जाऊन कथा करू नका. कुणी स्वतः बोलवत असेल तर कथा करू नका. कथा ऐकून कुणी काही देत असेल द्रव्य तर घेऊ नका. कथा ऐकून तुमच्याबद्दल प्रेम वाटलं म्हणून कुणी तुम्हाला जेवायला बोलवत असेल तर जेवायला अयोध्येत अन्न ग्रहण करायचं नाही, हे लक्षात घ्या. गोविंदराजांनी त्याच्यावर भाष्य करताना म्हटलंय, ज्या अयोध्येमध्ये सीता मातोश्रींचा अपमान झाला, म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या अन्नपूर्णेचा अपमान झाला, ती अयोध्या त्या अन्नपूर्णेला मानासह जोपर्यंत परत घेत नाही तोपर्यंत वाल्मिकीने ठरवलं कुशलवानी तिथं अन्न नाही घ्यायचंय. अन्न घेऊ नका, संपत्ती घेऊ नका, कुणी बोलवलं तर कुणाच्या घरी जाऊ नका, कुणी कौतुक करेल तर कौतुकानं हुरळून जाऊ नका. मी घरी येतो म्हणून कुणाच्या तरी घरामध्ये जाऊन ही कथा करू नका. जिथं माणसं जमलेली असतात तिथं जाऊन ही कथा करा. द्रव्य घ्यायचं नाही. आणि शेवटचा विचार सांगतो. काय? तुम्हाला उद्या जायचं ना अयोध्येत? मी तुम्हाला जायची परवानगी देतोय, पण आईची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला ही जागा सोडता येणार नाही, अयोध्येत प्रवेश करता येणार नाही. आईची परवानगी घ्या. कुशल व दोघंही सीतेजवळ गेले. आणि त्यांना काहीच माहीत नाही ना, आई आपली इथं का आली, आपण कोण आहोत. ना रामचंद्र प्रभूंना आपल्या मुलाचं भान आहे, ना कुशलवाला हे आपले वडील आहेत याचं भान आहे. आई जवळ गेले. आईला अत्यंत आनंदानं सांगितलं, आई, गुरुजी आम्हाला उद्या अयोध्येत पाठवणार आहेत. अयोध्या हा शब्द फक्त सीतेच्या कानावर पडला आणि अंगाला सरसरून काटा आला. माझी मुलं अयोध्येत जाणार. एकदम भावमग्न झाली. काही सुचेना.
मुलांना वाटलं बहुतेक आपण जाणार म्हणून आईला एकटं एकटं वाटतंय. मुलांनी सांगितलं, आई आम्ही जाऊन लगेच परत येणार, तुला एवढं काय वाईट वाटतंय? आम्हाला जर तिथं राहावं लागलं ना तर आम्ही तुला बोलवून घेऊ आमच्याजवळ. सीता म्हणाली, असं होणार नाही राजांनो, असं होणार नाही. आई तू चिंता करू नको, तुला वाटतं ना आम्ही लहान आहेत म्हणून. अगं कुश दादा मोठा आहे, तो मला सांभाळून नेईल, तू काही चिंता करू नको. कुशाने सुद्धा सांगितलं, आई मी इथं आश्रमात कसाही वागलो तरी मी तिथं मात्र शहाण्यासारखा वागेन, तू नको चिंता करू आमची, आम्ही येऊ. सीतेला कळेना काय करावं, हो म्हणावं नाही म्हणावं. आणि मग त्या दोघांनी डोळ्यात पाणी आणून सीतेला सांगितलं, आई गुरुजींनी आम्हाला सांगितलंय तुझी परवानगी असेल तरच जा म्हणून. तुझी परवानगी नाही का? नसेल तर आम्ही जाणार नाही, पण आम्हाला जाता येणार नाही याचं वाईट वाटेल आई. मग सीतेने सांगितलं, अरे गुरुजींनी परवानगी दिली ना, मग माझ्या परवानगीची तुम्हाला गरज नाही आहे, तुम्ही जाऊ शकता. दोघांना आनंद झाला. रात्री दोघेही झोपले, सकाळी लवकर उठले, कारण करण्याची उत्सुकता आहे, उत्सुकता जास्त आहे. तुम्ही बघा, एरवी शाळेत जायला मुलांना हलवून हलवून उठवावं लागतं, पण सहलीला जायचं असेल मुलं आपली आपली पटकन उत्सुकता असते ना, त्याच्यात आनंद असतो, त्याच्यात आवड असते. आपण जे शिकलोय ते आपल्याला कुठेतरी सादर करायचंय, ते स्वरात सादर करायचंय, याचा आनंद होता. पटकन अनेक वगैरे आवरलं आणि कुश आणि लव हे दोघेही अयोध्येमध्ये जाण्याकरता सिद्ध झाले. अयोध्येत त्यांचा प्रवेश होतो. अयोध्येमध्ये ठिकठिकाणी त्यांचे कार्यक्रम चौका चौकामध्ये होतात, त्यांची प्रसिद्धी व्हायला लागते, लोक बघतात. कुशलव रामायण सुरू करतात आणि गात 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 पुढं 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 जायला लागतात. आणि संमोहित झाल्याप्रमाणे समाज त्यांच्या मागे 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 त्यांचं ऐकण्याकरता म्हणून चौका चौकामध्ये जातोय. ते चौका चौकात थांबतात, एखादा प्रसंग सादर करतात, पुन्हा गात 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 पुढच्या चौकाकडे जातात. असं त्यांचं फिरणं सुरू होतं. आणि हळूहळू अशा त्यांच्या रामायणाची कीर्ती रामचंद्र प्रभूंच्या कानावर जाते. रामचंद्र प्रभू त्यांच्याबद्दल ऐकून आहेत. एके दिवशी रामचंद्र प्रभू आपल्या महालात बसलेले असताना खालच्या रस्त्यावरती कुशलवांचं रामायण चालू, ते स्वर त्यांच्या कानावर पडतात. लक्ष्मणाला आणि भरताला बोलवून रामचंद्र प्रभू त्यांना सांगतात की अरे त्यांना घेऊन ये वर. भरत लक्ष्मण जातात. ते सांगतात, अरे बाळांनो, आमच्या राजांनी तुमची आठवण केली आहे, या. त्यांनी सांगितलं, नाही, आमच्या गुरुजींनी सांगितलंय कुणाच्या घरी जायचं नाही, आम्ही येणार नाही. हे दोघे परत जाऊन रामचंद्र प्रभूंना सांगतात, ते येणार नाही आहेत. मग ह्यांनी रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, येत नाहीत ना, मग त्यांचं ऐकलंय मी, कानावर पडलंय, त्यांना काहीतरी बक्षीस द्या. वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे, भरत आणि लक्ष्मणाने 18,000 सोन्याच्या मुद्रांचं ताट घेतलं आणि कुशलवाकडे गेले. त्यांना ते ताट दिलं. त्यांनी सांगितलं, काय आहे? म्हणे राजांनी बक्षीस दिलंय. त्यांनी सांगितलं, नाही, आमच्या गुरुजींनी सांगितलंय कुणाकडूनही पैसा घ्यायचा नाही, संपत्ती घ्यायची नाही. अरे पण राजांची आज्ञा आहे. ते म्हणाले, आम्ही गुरुजींशिवाय कोणता राजा फिजा काही ओळखत नाही, आम्हाला आमचे गुरुजीच आहेत. वाल्मिकींनी त्यांना सांगितलं होतं, कदाचित तिथं गेल्यानंतर लोक तुमचं कौतुक करतील आणि कौतुकाच्या नादामध्ये तुम्हाला हे विचारतील की बाळांनो तुम्ही कुणाची मुलं आहात. त्यावेळेला बाकी काही बोलायचं नाही, फक्त एवढंच सांगायचं, आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत, बाकी काही बोलायचं नाही. वडिलांचं नाव सांगू दिलं नाही, आईचं नाव सांगू दिलं नाही. मग रामचंद्र प्रभूंना वाटलं की हे सामान्य प्रकरण दिसत नाही, काय करावं. आणि मग रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला आणि भरताला असं सांगितलं की त्यांना विचारा की आमचा अश्वमेध यज्ञ उद्यापासून सुरू होतोय, तर यज्ञशाळेमध्ये तुम्ही रामायण कराल का? आणि मग या दोघांनी सांगितलं, हां, तिथं येऊन आम्ही करू, कारण तिथं सगळेजण जमतात ना, मग आम्ही तिथं येऊन रामायण करू. दुसऱ्या दिवशी सकाळी हे दोघे यज्ञशाळेमध्ये पोहोचले. रामचंद्र प्रभूंचं आसन मांडलं गेलं आणि यज्ञशाळेमध्ये जेव्हा लवकुश गेले तेव्हा त्यांनी ती भव्य दिव्य यज्ञशाळा बघितली. अनेक कुंड जिथं निर्माण केली गेलेली आहेत हे बघितलं. यज्ञाचे यजमान राजेत हे बघितलं. आणि राजाच्या बसण्याच्या बाजूच्या जागेवरती एका स्त्रीचा सोन्याचा पुतळा करून ठेवलेला आहे हे त्यांनी बघितलं.
या दोघांची नजर वारंवार त्या पुतळ्याकडे जायला लागली. लव लहान आहे. तो म्हणतो, दादा तो पुतळा बघितलास का सोन्याचा? हो बघितला ना. तुला वाटत नाही का रे त्या पुतळ्याचा चेहरा आईसारखा आहे म्हणून? तुला वाटत नाही? कुशाने सांगितलं, गप रे, कुठेही काही विचारत बसतोस तू, गप चल. त्यालाही ते कळलं होतं. त्याची नजर पुन्हा 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 तिथं चाललेली. लक्षात यायला लागलं की ही आपली आई आहे का? आईसारखा चेहरा दिसतोय, आईसारखा चेहरा दिसतोय. त्याने ते सगळं बघितलं. यज्ञाला प्रारंभ होणार आहे. कुश लव हे दोघेही रामचंद्र प्रभूंसमोर रामायण करणार आहेत, पण ते उद्या. कारण आपली वेळ संपली आहे. त्यामुळं उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये रामायणाला खऱ्या अर्थाने आरंभ होईल. कुश लव हे दोघेही रामायण गाण्याकरता कटिबद्ध आहेत. थोडी वाट बघावी लागणार आहे. उद्या संध्याकाळी आपण त्याचा विचार करू. आत्तापुरते इथे थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला.